धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। 2 लाख पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय। माझगाव कोर्टाकडून वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय कायम ठेवलाय। करुणा मुंडे यांच्या बायकोचा दर्जा कायम आहे। धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळण्यात आलेली आहे। माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली आव्हान याचिका कोर्टानं फेटाळून लावली आणि त्यामुळे करुणा मुंडे यांना महिना 2 लाखांची पोटगी आणि पत्नीचा दिलेला दर्जा कायम राहिलेला आहे। करुणा मुंडे यांच्याकडे माझगाव कोर्टानं लग्नाचे काही पुरावे मागितले होते। करुणा मुंडे यांनी पुरावे म्हणून काही कागदपत्र सादर केलेली आहेत। त्यानंतर कोर्टानं धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावली आहे। धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। त्यांनी सत्तेची बाजूमध्ये निकाल दिला आणि माझे जे वकील आहे ठोंबरे साहेब त्यांचा मी आभार मानते, चंद्रकांत ठोंबरे त्यांचा मी आभार मानते आणि मीडिया लोकांचा पण मी खूप खूप आभार मानते की आज तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला खूप साथ दिला आणि आज ही सत्तेची विजय आहे आणि महिलांसाठी खूप एक इतिहास असणारा हे निकाल आहे। आणि तुम्ही बघू शकता आज 6वी 7वी वेळे मी धनंजय मुंडेला आज तोंडावरती पडलेला आहे। किती जरी मोठे जरी आमदार मंत्री जरी असले ते कायद्यापुढं काहीच नाही, शहाणपणा चालत नाहीये। राजकारण हे चालत नाही। राजकारण बाजूला ठेवावं आणि एक सामाजिक जो न्याय दिलाय कोर्टाने हे सगळ्या अशा महिला जे अत्याचारित आहेत हे मोठ्या मोठ्या नेत्याकडून त्यांना हा थप्पड मारणारा निकाल आहे असं मी म्हणतो। आता यावेळेस जर त्यांनी अपील केलं तर हायकोर्टात आम्ही खंबीर बाजू मांडू हे आणि हायकोर्टपर्यंत आम्ही निकाल सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जिंकू।